आणि विवो इंडियाकडून गिफ्ट हॅम्पर अशा प्रकारचं पण हे पारितोषिक पाहतो मॅन ऑफ द मॅचचा. तर हा पुरस्कार खेळाडू ठरणार आहे या वाडा स्ट्रायकर संघाचा. चला आपलं बक्षीस घेण्यासाठी लगेच यायचं, लगेच सामना सुरू होते पुढचा. आता थांबून चालणार नाही, आज बरेच सामने ती खेळायचे आहेत आपल्याला. 4 वाजलेत बरोबर दुपार संध्याकाळचे आणि 26 आपल्याला अजूनही सामने उरकायचे आहेत. चला लवकरात लवकर सुरुवात झाली पाहिजे सामन्यामधून. तर आता एक महत्वपूर्ण सामना असणार आहे, दोन दिग्गज संघांमधला सामना असणार आहे. अभिनव पॅन्थर सध्या अतिशय फॉर्म मधला हा संघ आहे, या लीग मध्ये सुरेख अशी कामगिरी होत आहे आणि त्यांना चांगलं प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र सारंग चॅम्पियन सुद्धा सज्ज झालाय तो या सामन्यामधून. तर या दोन संघांमधला सामना सुरू होतोय. एकत्रित आमचे दोन्ही पंच सुद्धा सज्ज होत आहेत पुन्हा एकदा आणि त्याचबरोबर आमचे स्कोरर जे अतिशय चांगल्यापैकी पण पाहतोय की गेले 3 दिवस चांगलं सहकार्य देतात या स्पर्धेला. तर या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर दोन्ही जे संघ आता मैदानात खेळतात या दोन्ही संघांना आम्ही प्रेक्षकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो की आपण एक चांगला दर्जेदार खेळ करावा या स्पर्धेतून, या सामन्यामधून आणि प्रेक्षकांना खुश करून टाकावं अशा प्रकारचं क्रिकेट खेळ जावं. तर वाडा क्रिकेट असोसिएशन अतिशय चांगल्यापैकी या लीग स्पर्धा आयोजित करते. आपण पाहतोय गेलं तिसरं वर्ष या लीगचं. 15 एप्रिलला परवाच्या दिवशी सुरुवात झाली होती. आजचा हा तिसरा दिवस हायटेकच्या मैदानामध्ये जे प्रेक्षक वर्ग त्यांचं पुन्हा एकदा सुस्वागतम. तर सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये असते येत आहेत आणि सुरुवात मात्र होणार आहे सामन्याला. तर दोन्ही संघाकडून एक अतिरिक्त खेळाडू त्याला पाहिजे, आपला 12वा 13वा खेळाडू, कारण प्रत्येक खेळाडूची नावं आम्हाला समजत नाही, विशेषतः ओळखू येणं कठीण जातं आणि 26 चुकीचं नाव घेतलं तर त्या दृष्टीने आपण जरा स्वतः इथं आलं पाहिजे. तर त्या दरम्यान बघूया फिल्डिंग सजावट होती आहे आणि आमचे दोन्ही पंच सुद्धा सज्ज झालेत. आमचे इथे स्कोरर तयार झालेत. अभिनव पॅन्थर वर्सेस सारंग चॅम्पियन. चला आपला 12वा खेळाडू झाला पाहिजे सारंग चॅम्पियन संघाकडून, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याचं लक्षात नोंद घ्या. आपण जी प्लेइंग लिस्ट दिली त्या प्लेइंग लिस्टचे 11 खेळाडू मैदानात असले पाहिजेत. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात पंच इशारा देत आहेत आणि सुरुवातीलाच निखिल भोईर अतिशय एक जबरदस्त हा खेळाडू म्हटला जातो आणि विशेषतः वाडा प्रीमियर लीग आपण पाहतोय त्यांचं खूप मोठं हातभार या स्पर्धेला, त्यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने लाभतंय आणि त्याच्या संघाला सुद्धा. तर पहिला चेंडूने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात, तर चांगल्यापैकी कार्पेट चेंडू फटकावला गेलाय तो ऑन साइडला आणि सहजतेने पहिली धाव घेत आहेत. तर निलेश धापशेंची सुरुवात झाली होती षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूवर एक सावध सुरुवात, परंतु चांगली सुरुवात होतीये. तर सामन्यात स्ट्राईकवर असतील ते रोहित. आपण पाहतोय गौरापूर संघाचा अतिशय एक नावाजलेला खेळाडू आणि सामना करतील निलेश यांना षटकातून दुसऱ्या चेंडूला. यावेळेस मात्र बघितलं चेंडू थोडासा ऑफस्टिकला, अगदी वेळेवर चेंडूवर बॅट आणली गेली आणि पुश केला केवळ दिशा भरली चेंडूला. तर एक धाव सहज घेत आहेत आणि दोन्ही फलंदाज आपापली खाती उघडलेली इथे. तर बिनबाद 2 अशी सुरुवात झालेली पहिल्या 2 चेंडूवर. अभिनव संघाने नाणेफेक जिंकली आणि लगेचच फिल्डिंगचा विचार केला. तर सध्या आपण पाहतोय सारंग चॅम्पियन संघाची फलंदाजी. षटकातून निलेश तिसरा चेंडू कॉमेंट्रीकडून अगदी अड्डा पालन रन घेताना एक वेगवान मारा आणि यावेळेस आपण एकदा फ्रंट फुट आले, थोडेसे ऑफ स्टेक कव्हर केला आणि चेंडू मात्र का सुरेखरित्या फटकवला गेला किंवा मारला गेलाय तो स्क्वेअर लेगला आणि क्षेत्ररक्षक डीप वरून चेंडू अगदी बाउंड्री पासून 2-3 यार्ड चेंडू आतमध्ये थांबवला गेलाय आणि त्यावर निखिल मात्र 2 धावा घेत आहेत. चांगल्या संघासाठी उपयुक्त धावा जमा केल्यात. तर गेल्या वर्षी जर आपण जर विचार पाहिला असेल दुसरा पर्व लीग, त्या लीगमध्ये या खेळाडूने एक अर्धशतक चांगलं ठोकलं होतं, सुंदर फलंदाजी केली होती आणि तीच त्यांची फलंदाजी पाहताना आज पुन्हा एकदा तसं वाटते की आज सुद्धा ते चांगला खेळ करू शकतील, कारण सुरुवात त्यांनी चांगल्यापैकी केलेली. आणि या षटकामधला आता 4थ्या चेंडूला सामोरे जात आहेत तो निलेश यांच्या. तर षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्रंट फुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू आणखी बाहेर पडतोय आणि पंच मात्र इशारा देत आहेत समांतर रेषेमध्ये आत नेताना वाईट रूपाने. इथे खातं वळलं जात आहे वाईट संघ अतिरिक्त धावांचं. तर संघाची धावसंख्या त्यावर जाऊन पोहोचलेली ती 5 वर 5 विदाउट लॉस. बिनबाद 5 धावा. आज आपल्याला ते 6 सामने खेळायचे, बराच उशिराने सामन्याला सुरुवात झाली. आज प्रयत्न होते की लवकरात लवकर सामना सुरू व्हावा
परंतु उद्या असं होऊ नये या दृष्टीने आपण सकाळी लवकर आलं पाहिजे. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाय टाकण्यापर्यंत लोअर फुल टॉस म्हणावं लागेल, परंतु फलंदाजांनी नक्कीच रिस्पॉन्स मिळाला लगेच धाव घेण्यामध्ये आणि त्यांना सुरुवात केलं त्यांना मात्र धाव पूर्ण केली गेली, कारण कॉल आला होता तिकडनं रोहित यांचा आणि त्यामुळेच एक धाव पळून काढली ती निखिल यांनी आपल्या संघासाठी. तर एक धावा करताना सुरुवातीला मात्र सावध पवित्र धाव संघ जाऊन पोहोचले 6 बार. तर अभिनव पॅन्थर या संघाने सकाळी जो सुंदर झुंजार खेळ केला होता सामन्यामधून आणि या षटकातून आता पुढच्या चेंडूला सामोरे जात आहेत ते रोहित. हो मात्र डबल माइंड मध्ये चेंडू लागला बॅटला आणि त्या दरम्यान चेंडू जो फटकावण्याचा त्यानं सोयायला लागला, परंतु चेंडू मात्र गेला तो शॉट गलीच्या बाजूने आणि तिथे निखिल चांगल्यापैकी चेंडू फील्ड करतायत. तोपर्यंत पुन्हा एक धाव घेतली गेली, प्रत्येक एकेरी धावेने घेताना संघाची धावसंख्या पुढे झाली गेली ती 7 वर. तर बिनबाद 7 धावा फलकाला लागल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधून आणि धापशी टाकतायत मात्र या षटकातून अंतिम चेंडू ज्यांचा पण पॅव्हलियन मार्फत किंवा त्या एंडकडून चाललेलं षटक आणि चेंडू मात्र लपून आणतात. बघूया आपण त्याचे निरीक्षण केलं तर खरोखरच अप्रतिम गोलंदाजी, छुपा रुस्तम गोलंदाज म्हणावं लागेल आणि एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पूर्ण केली होती किंवा संपवलं होतं षटक आपलं. तर पहिल्या षटकात अतिशय सुरेख मारा केलाय आणि दोन्ही फलंदाज जे एक तगडे फलंदाज म्हटले जातात त्यांना रोखलं गेलं. तर नक्कीच पंकज यांनी असं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू पंकज, वडा स्ट्रायकर ज्यांचा आता मात्र मोर्चा वळला जातोय तो समोरच्या एंडकडून मार करण्यासाठी कादिल एंडकडून. अतिशय सुरेख हा गोलंदाज नेरुली गावचा आणि आपल्या या अभिनव पॅन्थर संघासाठी मात्र एक सुरेख कामगिरी आतापर्यंत केलेली जी परवापासून आपण पाहतोय खेळ आणि या सामन्यांमध्ये या लीग मध्ये. तर बघूया त्यांच्यावर जबाबदारी आलेली आता सुरुवात कशा प्रकारे जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार होत आहेत किंवा खेळण्यासाठी फलंदाज कशी तयारी करतायत बघायचं आहे ते निखिल भोयर. तर षटकातला पहिला चेंडू अगदी आपले स्टंप कव्हर केले, पुन्हा एकदा स्टंपचं संरक्षण केलं आणि चेंडू मात्र काढला तो शॉट लेगला आणि या दरम्यान एक धाव घेतली पहिल्या चेंडू 12 धावसंख्या त्यावर जाऊन पोहोचतीये ती फलकावर 9 धावा 9 विदाउट लॉस बिनबाद 9 धावा. सारंग चॅम्पियन ज्यांना आमंत्रित केलं गेलंय ते फलंदाजी करण्यासाठी तो अभिनव पॅन्थर संघाने. तर षटकामधून योगेशांचा तर पुढचा चेंडू आणि सामना करण्यात रोहित आणि या विसा चेंडू थोडासा मारण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा टॉप लागलाय आणि सरळ पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक विसावला जातो शत्रुच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र माघारी परततायत. तर मिस टायमिंग म्हणा ज्या पद्धतीने चेंडू ऑन साईडला मारत होता चेंडू मात्र टॉप एज थोडासा लागला बॅटच्या वरच्या बॉटम एजला लागला आणि सरळ गेला होता पॉईंटला आणि फलंदाज इथे बाद झाले. पहिला धक्का पहिला गाडी सुद्धा बाद होतोय तो सारंग चॅम्पियन संघाकडून. तर निलेश धापशे यांनी हा झेल पकडला होता पॉईंट या जागी आणि चांगलं यश मिळवून दिलं होतं योगेश यांनी. तर अर्थातच हा पहिला फलंदाज बाद झालाय आणि पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर सारंग संघाचा आणखी एक फलंदाज मैदानामध्ये येतात ते विवेक निखिल संघचे हे साथीदार. आपण पाहतो गांधीरी संघासाठी अनेक वेळा हे दोन फलंदाज सुरेख कामगिरी करत असतात आणि यंदा तर गांधीरी संघाला बऱ्याचशा ट्रॉफी जिंकून दिल्यात ते या दोन खेळाडूंनी. आणि बघूया एकाच संघामध्ये हे दोन खेळाडू आहेत. मात्र पुढचा चेंडू अगदी यावेळी बघितला चेंडू पुन्हा एकदा मागे थोडीशी सरकले आणि बॅकफुटवर आपला पूर्ण लोड घेतला शरीराचा आणि चेंडू तट केला होता किंवा कट केला होता कव्हर क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे एक धाव घेत आहेत आणि मात्र बिल्ड करतात आपली इनिंग चांगल्यापैकी. ते निखिल त्यांना कल्पना की सुरुवातीला आपण सावध पवित्र घेऊन नंतर जेव्हा जम बसेल त्यावेळेस फटकेबाजी करायची हा त्याचा हा पवित्र आहे. अनेक स्पर्धा आपण मध्ये अशा प्रकारच्या त्यांच्या पाहतो आणि खऱ्या अर्थानंच चांगल्या फलंदाजाचं हे लक्षण म्हटलं जाईल की खराब चेंडूचा ते वाट पाहत आहेत मगाचपासून आणि आतापर्यंत चांगले चेंडू त्यांना टाकले गेलेत. तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 10 वर डबल फिगरमध्ये. तर या लीगमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 2 अर्धशतकं लागली. पहिलं विकी काळेंचं अर्धशतक लागलं आणि मगाच्या सामन्यामधून सुरेख खेळ करताना पंकज पागदरेंनी सुद्धा 50 धावा ठोकल्या. अशी 2 अर्धशतकं लागलेत. मी तर परवाच दिवशी बोललो होतो की साधारणतः गेल्या वर्षी आपण 9-10 अर्धशतकं पाहिली, यंदा तर एखादं शतक सुद्धा पाहायला मिळू शकेल. मात्र सध्या 2 अर्धशतकं लागलेत या लीगमध्ये. आणि हा पुढचा तो चेंडू यावेळी फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस म्हणावा लागेल. तो चेंडू फटकवण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा बॅटच्या खालच्याकडे लागून घराला होता, पाठीमागे गेला होता आणि त्यावर एक धाव मिळवली. ते आपलं वैयक्तिक खातं उघडताना धावसंख्या दिली संघाची 11-12 डबल नेटसर म्हणावा लागेल. 11 धावा 1 गडी बाद.
तर शांत क्रिकेट परत एक आकर्षक क्रिकेट आपण पाहतोय. वाडा क्रिकेटच्या माध्यमातून यंदाचं हे तिसरं पर्व गाजतंय खऱ्या अर्थाने. एक चांगल्यापैकी सुंदर आयोजन या स्पर्धेचं हे खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि हा पुढचा चेंडू टॉप लागला पण तो नक्कीच सेफ फटका म्हणावा लागेल, कारण नक्षत्रशक 30 या सगळ्याला उभे केले तर त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होतोय. आणि विवो चौकार डीजे थांबलेत मला वाटतं, जरा थांबू नका. सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब ब्राह्मणगाव यांचं स्वागत WBL कमिटीकडे होते. मिथुनजी नाईक यांच्या हस्ते स्वागत होते. राजेंद्र पाटील ब्राह्मणगाव यांचं स्वागत होते. सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मिथुनजी नाईक साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. तर अतिशय चांगलं षटक इथे संपला गेला. एकंदरीत 2 षटकांचा हा जो खेळ संपला गेला आहे. पहिलं षटक हाताळलं निलेश दापसी आणि दुसरं षटक मात्र योगेश दिवाणचं संपलेला. आणि अशा प्रकारे 2 षटकं संपल्यानंतर आपण पाहतोय कामगिरी 30 संघाची धाव संख्या फलकावर लागलेली 15 धावा. पहिल्या षटकातून 8 धावा, या षटकातून 7 धावा अशी कामगिरी गोलंदाजी झाली होती. आणि एक गोलंदाज मात्र सफल ठरला होता एक गडी बाद करताना. चला आता मीटिंग अजिबात नको. तर मुजम पटेल आपल्या या खेळाडूला समजवत आहेत, थोडीशी समजूत देत आहेत. आणि बघूया आता कसं सुरुवात होते या षटकामध्ये. तर नवीन गोलंदाज वापरला जातोय आणि ते मनोज. बघा सकाळच्या सामन्यातला हा हिरो खेळाडू म्हणावा लागेल की ज्या खेळाडूने चांगली फलंदाजी केली, चांगलीपैकी गोलंदाजी सुद्धा केली होती. आणि आता बघूया या सामन्यामधून त्यांचा हा जो पवित्र होता पहिल्या सामन्यातला मगाच्या सकाळच्या, तशा प्रकारचा पुन्हा एकदा आपली भूमिका पार करतायत का ती या सामन्यामधून. तर फिल्डिंग सजावट आता होती, कारण पॉवर प्ले संपला दोन्ही षटकांचा आणि क्षेत्ररक्षण आता विखुरलं गेलं. अशा वीस आता सुरुवात होते नवीन षटकाची, तिसऱ्या षटकाची. तर 2 षटकामध्ये 15 धावा आणि गडी बाद अशी सारंग चॅम्पियन संघाची धावसंख्या. षटकामधून पहिला चेंडू अगदी स्लोवर सुरुवात करताना लेफ्ट हँड मारा सुरू केला होता आणि चांगल्यापैकी सुरुवात. अप्रतिम आपण पाहतो युवा खेळाडू या स्पर्धेत त्यांना सहभाग दिला मिळाला, कारण आपण सर्वांना ठाऊके, कारण असं आम्ही सांगणार नाही, परंतु युवा खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे एवढं मात्र नक्कीच आमचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे आज बऱ्याच युवा खेळाडूंना संधी मिळालेली या लीग मध्ये. तर पुढचा चेंडू अगदी सहजतेने खेळला गेलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि प्रतिम झेल पकडला गेला फलंदाजा बाद होताना. तर विवेक सुद्धा माघारी परतले, तर रोहित त्यांच्या पाठोपाठ. आणि सारंग संघाला आणखी एक धक्का बसतोय. धन्यवाद धन्यवाद. आपण पुन्हा पुन्हा सांगतोय की 30 सेकंदाच्या आतमध्ये नवीन फलंदाज लगेच मैदानात आलं पाहिजे, अन्यथा आंतरराष्ट्रीय नियमामध्ये बघितलं आपण तर अशा प्रकारे पेनल्टी असते. आणि विशेषतः व्यावसायिक खेळामध्ये तर नक्कीच अशा प्रकारची पेनल्टी लगेच लावली जाते, कारण आपण मोठ्या मोठ्या टुर्नामेंट जर पाहत असाल तर अशा प्रकारचे हे कडक नियम असतात. परंतु आपण आपल्याच या स्पर्धा आहेत, वाडा क्रिकेटच्या आणि तालुक्याच्या स्पर्धा आहेत असल्यामुळे थोडंसं शिथिलपणा आणलाय, परंतु कृपया याचा फायदा मात्र फलंदाजांनी घेऊ नये, कारण नियमाप्रमाणे आपण जो नियम असेल त्या नियमाप्रमाणे मैदानात लगेच उतरलं पाहिजे. तर अशा प्रकारे मात्र इथे गडी बाद झालेला आणि यश यावेळेस मिळालं होतं मनोजांना, ज्यांनी सुरेख चेंडू टाकला होता, मात्र फटकावण्यासाठी भाग पडलं होतं फलंदाजांना. एक चांगल्यापैकी झेल पकडला गेला तो इथे विकी यांनी. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय या संपूर्ण आपल्या सामन्यांचं चित्रीकरण, सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय YouTube लाईव्ह कास्ट. आणि त्या दरम्यान आपण एक चांगल्यापैकी क्रिकेट सुद्धा पाहतो इथून या मैदानातून, जे हायटेकचं मैदान, कादिलीचं किरोलीचं हे मैदान आपले या मैदानासाठी खास मोलाचं सहकार्य दिलं आहे ते अर्थातच
भाऊ काका भाऊ पाटील ज्यांचं मोलाचं सहकार्य अनेक वेळा असतं इथे स्पर्धा असताना, तसंच चंद्रकांत धांगडा, त्याचबरोबर आपले या सामन्यातले जे विवार संघाचे अतिशय पाटील, ज्यांचं सुद्धा आम्ही इथे उल्लेख करू की त्यांच्या या प्रयत्नाने हे यश आलं होतं हे मैदान पुन्हा एकदा आपल्याला मिळालेलं या स्पर्धेसाठी, तर त्यांना सुद्धा धन्यवाद. मात्र हा पुढचा तो चेंडू आणि सुरुवात होताना जोरदार अपील केलं जातं पंचांकडे, परंतु नक्कीच पंचांनी याकडे दुर्लक्ष केलं कारण चांगला चेंडू हाताळला गेला. निखिल सारखा एक मातब्बर खेळाडू आपण पाहतोय की त्या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष लागलेलं की आज चांगली इनिंग खेळण्याचा प्रयत्न करतायत सामन्यामधून. तर षटकात आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपण पाहिले 3 चेंडू डॉट होताना एक विकेट सुद्धा घेतली गेली मनोजने आणि षटकामधून चौथा चेंडू. मात्र सुरेख चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूचा टप्पा ज्या पद्धतीने पडला खाली आणि स्लोवर टाकला गेला ऑफ स्टीफच्या थोडासा बाहेरून निघतो मागे. तर खरोखरच अप्रतिम अशी कामगिरी आपण पाहतोय. गोलंदाजी सुद्धा खूप जबरदस्त कामगिरी होते आणि या सामन्यातून अभिनव पॅन्थर संघासाठी मात्र हे गोलंदाज अतिशय सुंदर मारा करतायत. बघूया आतापर्यंत 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं मिडन विकेट पडलं नाही, मिडन ओव्हर पडली नाही. या सामन्यातून पडते का बघायचं. आणि पुढचा चेंडू मात्र करारी फटका मारला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतायत. बोलीच्या डोक्यावर मारलेला फटका होता, परंतु इतकाच सुरेख क्षेत्ररक्षण झाला आणि एक धाव या दरम्यान घेतली निखिल यांनी आपल्या संघासाठी. तर एक धावेवरच धाव झुमके जाऊन पोहोचले सारंग चॅम्पियन संघाची, ती मात्र 16 धावा आणि एकंदरीत 2 गडी बाद झालेले. सलामीचे रोहित बाद झाले, त्यानंतर विवेक बाद झालेत. तर मनोज मात्र या षटकातून अतिशय भेदक मारा करतायत, अप्रतिम मारा. षटकातला अंतिम चेंडू आतापर्यंत 4 डॉट चेंडू टाकले, 5व्या चेंडूवर एक धाव घेतली आणि षटकामधला अंतिम चेंडू. काय सुंदर आहे का, अगदी जबरदस्त फटका मारला गेलाय आणि मात्र अप्रतिम चेंडू सीमा पार होतोय. विवो चौकार लाजवाब म्हणावा लागेल अशा प्रकारचा चेंडू मारला गेला होता तो अमित पस्टे याने. तर आपल्या गावठी भाषेत म्हणायचं झालं तर बैठा शॉट मारला, बैठा फटका मारला आणि सुरेख चौका ठोकताना षटक संपवून टाकलं. 3 षटकाचा खेळ संपलाय. चला पटापट झालं, घाई झाली पाहिजे, वेळेचं महत्व पण ठेवलं पाहिजे. फलकावर धावसंख्या मात्र त्यामुळे चौकाराने जाऊन पोहोचली ती 20 वर. तर सारंग चॅम्पियन आपले 2 गडी गमावलेत, परंतु 20 धावा फलकावल्या 3 षटकांमधून. 18 चेंडूचा खेळ संपला गेला आणि 20 धावा फलकाव लावल्या, म्हणजे ही सरासरी थोडीशी कमी दिसते फलकावर. आता ही धावसंख्या वाढवावी लागेल कारण 2 तालुक्यामधले नावाजलेले खेळाडू आपण पाहतोय. अमित पस्टे सारखा धडाकेबाज फलंदाज, तितकाच संयमाने खेळणारा पडतो एक आक्रमक वृत्तीचा खेळाडू तो निखिल भोईर, असे 2 फलंदाज असताना नक्कीच ही धावसंख्या आता वाढायला हरकत नाही. परंतु दुसऱ्या बाजूने जे नियोजन आहे अभिनव पॅन्थर संघाचं खूपच सुंदर नियोजन करून त्यांचा संघ देखील मैदानात उतरलाय आणि पुन्हा एकदा कादिलेकडून मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत ते योगेश दिवा. पहिलाचा चेंडू आणि चांगल्यापैकी अप्रतिम चेंडू टाकला तर अगदी गोल्डन स्पॉटवरून चेंडू उचलून घेत होता. आणि ही खेळपट्टी आपण पाटा खेळपट्टी म्हणतो की ज्या खेळपट्टी बनवण्यासाठी खूपच मेहनत घेतली गेली, त्याचा फायदा आज पाहतोय आपण गेल्या 3 दिवसामध्ये की अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली, मग तो गोलंदाज असू दे किंवा फलंदाज असू दे, त्याचं यश या खेळपट्टीला दिलं पाहिजे. आणि षटकातून पुढचा चेंडू यावेळेस मात्र नक्कीच थोडासा धीराने खेळा, थोडंसं थांबले, थोडंसं वेट केला, इंतजार केला आणि नंतरच बॅट आणली चेंडूवर आणि त्यामुळे चेंडू स्टिअर करताना चेंडू गेलाय तो शॉर्ट थर्मॅनला. अशा प्रकारे एकदा वाढते संघासाठी. तर निखिल यांच्या देखील खात्यामध्ये एक भर करताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 21. तर 2 चेंडू झालेले षटकामधून आणि या चौथ्या षटकामधला योगेशांचा पुढचा चेंडू आणि मात्र यावेळेस फटका थोडासा का होईना रिव्हर्स खेळण्याचा नाहक परिणाम झालाय. चेंडू जो बाल बचावले कारण शतक थोडेसे मागे होते, याचा फायदा मिळतो. चेंडू थोडासा पुढ्यात पडल्यानंतर गेला होता तो शॉर्ट थर्मॅनला आणि अमित पस्टे यांनी एक धाव पूर्ण केली होती संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22-22 पर लॉस ऑफ 2. आतापर्यंत विकेटचे पतन झाले. पहिला फलंदाज 9 वर, दुसरा फलंदाज 15 वर असे बाद झालेले क्रमवारी. आणि षटकातला हा मात्र पुढचा बराचसा बाहेर पडणार चेंडू,
खूपच खराब चेंडू मारला गेला लेग स्टंपच्या बाहेर आणि त्यावर छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चालला होता निखिल यांचा, मात्र पंचांनी तोपर्यंत वाईडचा इशारा सुद्धा केला होता आणि धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचली ती 23 वर 23. 2-23. चौथ्या षटकातून पुन्हा एकदा चौथा चेंडू आणि आता पुढे सरकले होते चेंडू खेळण्यासाठी, परंतु त्या लगेचच बघितलं गोलंदाजांनी की निखिल पुढे सरकतात. अजून त्यांनी चेंडू थोडा शॉट आपल्याला घेतला, टाकला गेला आणि उसळी घेतल्यानंतर चेंडू मात्र निघतोय मागे. आशिष शिंदे मात्र आपलं चांगलं कामगिरी करतायत. तर अभिनव पॅन्थर संघाने खूप अभ्यास केला या क्रिकेटचा, या स्पर्धेचा आणि त्यामुळेच त्यांची रणनीती खरोखरच योग्य ठरते प्रत्येक सामन्यामध्ये. तर अशी कामगिरी सारंग चॅम्पियन संघाला करायला गेली सामन्यामधून, या स्पर्धेमधून. दरम्यान योगेश षटकामधला पुढचा चेंडू आणि प्रयत्न तर मग फुसून करतायत निखिल. त्यांना आज मात्र थोडीशी कमी नशिबाची साथ लाभत नाहीये, कारण प्रयत्न त्यांचे थोडेसे अपुरे ठरतायत. कुठे कुठे त्यांचा कमी पडतोय खेळ, तो त्यांना सुद्धा समजत असावा. एरवे खरोखरच अप्रतिम कामगिरी करत असतात अनेक स्पर्धांमधून आणि तालुक्यामधली ही मोठी स्पर्धा आहे. मला वाटतं नक्कीच या मोठ्या स्पर्धेचा अनेक खेळाडू थोडंसं प्रेशर घेतात, थोडंसं दबाव घेतात असं मी म्हणेन. पण तो हा दबाव त्यांनी बाजूला ठेवला. नॅचरल आपला गेम नेहमीच असतो, पण आपल्याच मैदानात खेळता अशा प्रकारचा खेळ तुम्ही बिंदास करायला हरकत नाही, करायला पाहिजे. तर योगेश षटकातून पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र नक्कीच यशाला चांगल्यापैकी फटकावला जो चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू फील करता येतो आणि फेक करेपर्यंत एक धाव घेतली. त्याचबरोबर षटक संपलं म्हणजे त्याचबरोबर दुपार सत्रामध्ये टीम ओनर किशोरजी वेखंडे आणि कल्पेजी पैष्टे यांचं इथे आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. तर ड्रिंक बेस्टची वेळ येता आपण पंचांना सुद्धा पाणी पाठवायचं आहे, नको का? ओके, चला लगेचच सामना सुरू झाला पाहिजे. पंच म्हणतायत की आता ड्रिंक ब्रेक करत बसलो तर बराचसा उशीर होईल आणि त्यामुळे कंटिन्यू तर सामन्याला सुरुवात ठेवली जाते. धन्यवाद डीजे. तर अभिनव पॅन्थर आपण पाहतोय, हा जो संघ सध्या मैदानात खेळतोय, या संघाचे जे त्यांचे ओनर्स आहेत सुरेख कामगिरी आपल्या संघाची पाहत असतील. खरोखरच चांगली खेळी आपण पाहतोय या संघासाठी आणि धावक संख्या फलकावर थांबली गेली ती 24 धावा 4 षटकामध्ये. तर मिलिंद देशमुख आणि अमोल पाटील यांचा हा अभिनव पॅन्थर संघ, तर दुसऱ्या बाजूने सारंग चॅम्पियन संघ आपण पाहतोय. कल्पेश ठाकरे, वैभवजी भोईर आणि योगेश पाटील, तसंच महेश ठाकरे यांचा हा जो संघ चांगल्यापैकी लढत देतो या संघामधून या विरुद्ध संघाविरुद्ध. चला घाई करायची कृपा आहे, लवकरात लवकर. आशिष शिंदे मात्र आपलं फिल्डिंग लावतायत, स्वतः संघनायक. आणि नवीन षटकाला सुरुवात होते होताना मात्र 5व्या षटकाला सुरुवात निलेश दापशे यांचा मारा सुरू होतोय कॉमेंट्रेट कडून. तर या षटकामधला आता पहिला चेंडू टाकण्यासाठी किंवा खेळण्यासाठी तयार होत आहेत ते निखिल भोयर. तालुक्यामधलं एक मोठं नाव आपण पाहतो क्रिकेट मधला. आणि पहिलेच चेंडू फटकावला जातोय, चांगल्या फटक्यामध्ये ताकद होती परंतु प्लेसमेंट नव्हती आणि चेंडू त्यामध्ये थांबवला गेलाय. तर चांगली कामगिरी आपण पाहतो तिकडे क्षेत्ररक्षकांची आणि विकी सारखा क्षेत्ररक्षक तिकडे उभा आहे, जो खरोखरच तालुक्याला मधला एक हिरा मी म्हणेन की जो आपल्या तालुक्याला लाभलेला. जसं आपण अनेक खेळाडूंची नावं नेहमीच घेत असतो, त्यात छाटणीतला हा खेळाडू. आणि सध्या आपण पाहतोय वसई विरार पट्टा गाजवला त्याने आपल्या या चांगल्या खेळाने. मात्र सध्या ही लीग स्पर्धा सुद्धा गाजवत आहेत. एक पहिलं शतक अर्धशतक ठोकलं या खेळाडूने. तर या षटकामधला आता दुसरा चेंडू दापसे यांचा सामना करतायत अमित. आणि मात्र इथे नक्कीच बाद, कारण अगदी रेषेमध्ये पकडलं गेलं ते फलंदाजांना. अचूकरित्या टप्पा खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा बैठा शॉट खेळून फटकावायचा असा प्रयत्न होता अमित यांचा. तर त्यावर यावेळी चकलेत ते. तर या षटकामध्ये 2 चेंडू संपल्यात आतापर्यंत आणि फलकावर धावसंख्या लागलेली ती 25 धावा. 3 गडी बाद 25 धावाला पाहतो आपण सारंग चॅम्पियन संघाच्या नवीन फलंदाज मैदानात असते असते येत आहेत हलक्या हलक्या पावलाने. ते निखिल यांना साथ करण्यासाठी योगेश पाटील. तर सध्या आपण पाहतोय या सर्व सामन्यांचं, या लीगचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहतंय
टीव्हीवर आणि सुरेख अशी कामगिरी आपण पाहतोय. त्याचबरोबर अनेक श्रोते अनेक चाहते आपले या क्रिकेटचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रीमियर लीगचा नेहमीच गवगवा ठरला आहे. अनेक प्रतिक्रिया येतात अनेक मोठ्या मोठ्या क्षेत्रामधून की वाडा लीग स्पर्धा काय, वाडा प्रीमियर लीग स्पर्धा काय ते त्यांना आता समजून चुकलं गेल्या 3 वर्षामध्ये. कारण या लीगने खूप प्रशंसा मिळवले, खूप जणांचं कौतुक स्वीकारलंय. आणि या षटकामधून आता पुढचा चेंडू सामना करतील नवीन आलेले फलंदाज योगेश. तारा पुन्हा एकदा नवीन फलंदाजावर मात्र प्रेशर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. धापसे यांच्याकडून सुरेख गोलंदाजी करतायत. अगदी बघा सडसडीत बांधण्याचे खेळाडू आहेत, गोलंदाज आहेत. परंतु शरीरयष्टी जर पाहिली तर असं वाटत नाही की हा इतका चांगली गोलंदाजी करू शकतो. परंतु त्यांच्या मनगटामध्ये जी कामगिरी आहे, गोलंदाजी करण्याची शैली आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी करताना लगातार परेशान करतायत त्या फलंदाजांना. आणि त्यामध्ये सारंग संघ चॅम्पियन थोडासा अडचणीत आलेला. तर योगेश यांनी यावेळी चांगला फटकावला चेंडू आणि बाकीचं काम तिकडे करतायत. पुन्हा एकदा विकी. तर एक धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. त्याबरोबरच 26 वर 3 गडी बाद, 3 बाद 26 5वं षटक प्रगतीपथावर आहे सध्या. नक्कीच धावसंख्या वाढवावी लागेल, वेग करावा लागेल. आणि निखिल मगासपासून थोडे थांबले होते, आता त्यांना मात्र नक्कीच अटॅक करावा लागेल गेअर चेंज करताना. षटकातला पुढचा चेंडू वारंवार ते प्रयत्न करतायत, परंतु आज मात्र नक्कीच त्यांना तितकंसं अजून सूर सापडला असं म्हणावं लागेल. त्यांचं लक्ष मगासपासून थोडंसं विचलित होत आहे आणि कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. मी तर नक्की म्हणेन की थोडंसं त्यांचा दबाव आहे त्यांच्यावर. विशेषतः आज पाहतो आपण गेले 3 दिवस की या लीगसाठी ते जितक्या झटतायत तितकं झटणं त्यांना क्रिकेटवर केंद्रित लक्ष करणं थोडंसं कठीण जात आहे. ते यामुळेच तर 18 चेंडूत 15 धावा केल्याचा सामनाला स्कोर सांगतात निखिल यांनी आतापर्यंत. आणि हा मात्र खरोखरच अप्रतिम चेंडू, चेंडू चांगल्याची निवड केली आणि सरळ भिरकवला जातो विवो षटकारासाठी. थँक्यू डीजे. आणि श्री गणेशजी 11 वाडा वर्सेस श्री बालाजी चॅम्पियन हा शेवटचा सामना यापुढे होणार आहे. तर श्री बालाजी चॅम्पियन कर्णधार आणि श्री गणेशजी 11 वाडा कर्णधार या दोन्ही कर्णधारांनी प्लेइंग 11 लिस्ट टास्क बॉक्स मध्ये घेऊन यायचे आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना श्री गणेशजी 11 वाडा वर्सेस श्री बालाजी चॅम्पियन. तर चला आपल्या आयोजक वाडा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी म्हणतात की लवकरात लवकर सामना संपला जावा, पुढचा सामना लगेच सुरू व्हावा या दृष्टीने. आणि मात्र यात षटकात समाप्ती झाली होती. एकंदरीत पाहिलं तर आपण 5 षटकाचा खेळ संपला गेलाय. 5 षटकांमधून सारंग चॅम्पियन संघाने 3 गडी गमावलेत आणि मात्र धावा केल्यात त्या 32 धावा 32. तर नवीन षटकाला तर सुरुवात आहे. विकी काळे यांचा मारस होतोय. आणि पहिला चेंडूने सुरुवात करताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तर या पहिल्या चेंडूला चकवलं जात आहे योगेश यांना. बघूया योगेश किंवा जे नक्कीच इथे पाहतो आपण निखिल भोईर जे प्रयत्नशील आहेत सारंग संघाला जितक्या तितक्या धावा वाढवता येईल प्रयत्न होतो त्यांचा. मात्र सध्या नक्कीच चांगल्यापैकी गोलंदाजी होते, चांगला तिखट माल झेरावा लागतोय. आणि बघा अचूक टप्प्यावर मारा करतायत विके. प्रशंसना जेवढी करावी तेवढी थोडी असेल, त्याच्यासाठी शब्द अपुरे ठरतायत. कारण अप्रतिम कामगिरी आज या लीग मध्ये करणारा हा खेळाडू आहे. गेल्या परवापासून आपण पाहतोय अनेक खेळाडूंकडे लक्ष आमचं सर्वांचं लागलेलं आणि विशेषतः प्रेक्षकांचं खूप मोठं लक्ष आहे. त्यांना या खेळाडूंचा जो खेळ पाहतायत अगदी निरीक्षण करून पाहतायत की कुठला खेळाडू कसा प्रकारे खेळ करतोय. तर षटकामधून पुढचा चेंडू आणि यावेळी सावध पवित्र घेतला, चांगल्यापैकी चेंडू निरखून पारून पाहिला आणि नंतरच चेंडूवर आणला होता बॅट आणि चेंडू फील्ड केला तर निखिल तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. पॉईंट क्षेत्रामधून चेंडू फील्ड केला गेलाय. तर धावसंख्या त्याबरोबर जाऊन पोहोचते ती 33 धावा. म्हणजे विकी काळे या षटकातून अगदी सुरेख मारा करतायत, भेदक मारा, अचूक टप्पा अचूक दिशा हे त्यांचं हे नियंत्रण आहे षटकामधला. तर त्यांचा एंड सुद्धा खूप चांगला आहे की त्या एंडकडून बऱ्याच विकेट घेतल्या गेल्यात आतापर्यंत गोलंदाजांनी आणि तोच एंड शक्यतो चांगला गोलंदाज वापरतो. तर या षटकामधला चौथा चेंडू
आणि यावेळी लेग स्टिक उद्ध्वस्त केला आता फर्निचर उद्ध्वस्त केलं असं म्हणावं लागेल. विकी यांनी मात्र एक चांगला हिरा टिपलाय, चांगला फलंदाज बाद केलाय. अखेर मगासून आपण पाहतो थोडेसे परेशान होत होते या सामन्यामध्ये ते निखिल भोईर अखेर त्याच दबावाखाली बाद झाल्यात. तर आता मात्र एक चांगला फलंदाज बाद होतो. संघाचा चौथा गडी बाद झालेला. सारंग चॅम्पियन संघाकडून 4 गडी बाद झालेले. फलकावर धावसंख्या मात्र 33 लागलेली. 4 बाद 33. तर चला आपली प्लेइंग लिस्ट लगेच आली पाहिजे. जो पुढचा होणारा सामना असेल त्या सामन्यासाठी लगेचच प्लेइंग लिस्ट कारण आपण सकाळी पाहिलं असेल की इथल्या आपल्या क्रिकेट असोसिएशनने खूप पुन्हा एकदा सर्वांना सांगितलं गेलं की सामन्यात नाणेफेक होण्या अगोदरच इथे प्लेइंग लिस्ट आली पाहिजे. या दृष्टीने दोन्ही संघांनी कृपया आपला प्लेइंग लिस्ट पाठवायची आहे. तर आपण पाहतोय ही कमिटी मेंबर ही जी कमिटी ज्या कमिटीने या स्पर्धा आयोजित केल्यात आणि या षटकामधला पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटकावला गेलाय. तर मैदान क्षेत्रामध्ये आणि त्यावर दरम्यान फलंदाज एक धाव घेऊन संतुष्ट आहेत. त्यांना कल्पनिक चेंडू फेक होते तिकडनं. तर आलेले नवीन फलंदाज आपण पाहतोय राजेश सातवे ज्यांनी सुरुवात केली आणि पहिले धाव घेतल्यानंतर संघाला नेलं ते फलकावर 34 या धावसंख्येवर 4 बाद 34 धावा. तर आम्ही म्हणतो की या कमिटी जी आपण पाहतोय की ज्यांनी या स्पर्धा आपण या लीग स्पर्धा पाहतोय वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते चेअरमन मिथुन नाईक सर, त्यासोबत व्हाईस चेअरमन वीरेंद्र ठाकरे, मेंबर्स जयेश पाटील, हसमुख पाटील, राकेश पाटील, निखिल भोईर, त्याचबरोबर महेश जाधव, निखिल बागोल, कैलास तरे, कांतिकुमार ठाकरे, सहयोग किनी, महेश भोईर, गणेश मोहिते. आणि पुढच्या चेंडूवर मात्र त्रिफळ उद्ध्वस्त जात आहे. पुन्हा एकदा लगातार 2 चेंडूमध्ये 2 चांगले फलंदाज आपण पाहतोय ते बाद केले. एक चेंडू मध्ये टाकल्यानंतर पुढच्या चेंडूवर गडी बाद केला गेलाय. धन्यवाद डीजे. तर अशा प्रकारे या षटकामधून विकी काळे मात्र एक चमकदार अशी कामगिरी करतात. चांगले गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले होता असताना मात्र 2 हुकमीत एक्के बाद केल्यात. सुरुवातीला निखिल भोईर यांना तंबू दाखवला, त्याचा रस्ता आणि त्याचं नुकतंच बाद केला ते योगेश यांना. असे 2 फलंदाज बाद झाल्यात. तर मी म्हणत होतो की कमिटी विषयी ज्या कमिटीने या स्पर्धा आपण पाहतोय त्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा होत आहेत. त्यात महेश भोईर, गणेश मोहिते, अमित पस्टे, मंगेशजी पाटील, प्रशांत गोतारणे आणि सुबोधजी बेखंडे जे आपण सर्व कमिटीचे मेंबर्स त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. या लीग स्पर्धेचा आयोजन आपण पाहतोय, देखणं आयोजन पाहतोय आणि खरोखर गेले 3 दिवस या चांगल्या स्पर्धा ज्याचं थेट प्रक्षेपण युट्यूबवर होत आहे. तर 7व्या षटकाला प्रारंभ होतोय. षटकामधून सुरुवात होताना चला यानंतर लगेच टॉस सुद्धा होते पुढच्या सामन्याची. तर प्लेइंग लिस्ट येते तोपर्यंत आपण सुरुवात करतो या नवीन षटकाला. तर कॉमेंटेटरकडून मानस सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ते मनोज की ज्या खेळाडूने आज सुंदर कामगिरी केली संघासाठी. अष्टपैलूची कामगिरी गोलंदाजी आणि फलंदाजी बाबतीत. आणि पहिला चेंडू थोडासा का होईना अक्रॉस करण्याचा प्रयत्न केलाय तो इथे राजेश यांनी. एरवी आपण पाहतोय मुसारना संघाचा अतिशय एक नावाजलेला हा खेळाडू. तर चांगली कामगिरी करत गेला. आता इथे लगातार 2 चांगले फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी त्यांच्यावर मोठी आलेली. तर या षटकामधून आता पुढचा चेंडू खेळतील. हा मात्र पुन्हा एकदा फिरक घेणारा चेंडू अगदी स्विंग चेंडू झाला होता आणि चेंडूची बॅट चिकडा घेऊन निघाला होता. शॉट गलीच्या स्थानामध्ये म्हणावं लागेल तिकडे चेंडू गेला होता आणि तत्पूर्वीच एक धाव घेतली राजेश यांनी. संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 35 वर 35. तर सारंग चॅम्पियन संघाला जी चॅम्पियन प्रमाणे कामगिरी व्हायला पाहिजे ती मात्र नक्कीच थोडीशी थांबवली गेली, रोखली गेली आहे. याचं कारण म्हणजे अभिनव पॅन्थर संघ ज्या पद्धतीने इथे कामगिरी करतोय त्यांचे संघ नायक अगदी आक्रमकपणा दाखवत आहेत सामन्यामधून आणि गोलंदाज सुद्धा त्या पद्धतीनेच गोलंदाजी करतायत. तर हा खेळामधला भाग म्हटला तो आक्रमकपणा. जरा घाई करायची आहे कृपया. आणि पुढच्या चेंडूवर चांगला फटका कारण सेफ फटका मारला मागे क्षेत्ररक्षक खूप मागे त्याचा फायदा घेताना 2 धावा सहज घेतल्या गेल्या. त्या मला वाटतं दीपक भोपी जे आले आहेत दिवसा संघाचे खेळाडू त्यांनी ही सुरुवात केली होती
आणि त्यावरच 2 धावा घेताना आपलं वैयक्तिक खातं वडला संघाची धावसंख्या नेली ती 37 वर 37. तर 7व्या षटक आपण मार्गक्रमण करताना पाहतोय. आतापर्यंत जी गोलंदाजी पाहिली असेल निलेश यांनी 2 षटक पूर्ण केल्यात, योगेश यांनी 2 षटक पूर्ण केल्यात, विकी यांनी 1 षटक पूर्ण केलंय आणि मनोज यांचं हे दुसरं षटक चाललेला. तर 7व्या षटकाचा हा क्रमवारी आपण पाहतोय. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक अगदी चांगला फटका मारतायत तिकडे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा विकी काळे, जिकडे पाहिलं या सामन्यामध्ये तर विकी काळे हेच नाव पुढे येतं आणि खरोखरच हा चुस्त खेळाडू आहे. फिल्डिंग असू दे, बॉलिंग असू दे किंवा बॅटिंग असू दे, या तिन्ही क्षेत्रामध्ये अगदी नाव कमावलेला खेळाडू आहे आणि आतापर्यंत 4 चेंडू संपलेला आहे. तर षटकामधला 5वा चेंडू मनोज टू राजेश, लेफ्ट हँड मारा आणि राऊंड विकेट मारा सुरू मगाशीच पाडतोय मगाचपासून आपण. तर एक चांगली गोलंदाजी या 5व्या चेंडूवर केली जाते आणि लगातार सुंदर गोलंदाजी. अगदी युवा प्रतिभा संपन्न हा खेळाडू म्हणावा लागेल की जे बरेचसे खेळाडू तालुक्यामधले आपण पाहिलं असतील की त्यांचा इथे सहभाग नाही, अशा वेळेस मात्र या नवीन तरुण खेळाडूंना संधी मिळाली आणि खरोखर त्याचं सोनं करता येतं प्रत्येक खेळाडू. तर या षटकातून पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र झेल बाद होत आहेत असं मला वाटतं, कारण राजेशवादी स्वतः निघालेत मागे आणि त्यांनी अगदी खेळाडू आपली दाखवले. पंचांची न वाट पाहता सरळ तंबूचा रस्ता पकडलाय, पॅलीचा रस्ता पकडलाय. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय श्री बालाजी चॅम्पियनचे टीम ओनर श्री बालाजी ग्रुप विश्वस्त सन्माननीय गणेशजी पाटील साहेब यांचा सन्मान होते. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय. सुबोधजी आम्ही विनंती करतोय की त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय गणेशजी पाटील साहेब यांचा सन्मान सुबोधजी वेखंडे WPL कमिटी मेंबर यांच्या हस्ते होते. श्री बालाजी चॅम्पियन टीम ओनर बालाजी ग्रुप विश्वस्त श्री गणेशजी पाटील साहेब, वेलकम, सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू, थँक्स अ लॉट. धन्यवाद. तर एकंदरीत 7 षटकं संपले गेले. 7 षटकामध्ये संघाची धावसंख्या बघावी लागलेली ते 38 धावा 38. एकंदरीत फलंदाज बाद झाले, 6 गडी बाद झालेले आहे. 6 बाद. कॅप्टन टीम टॉस साठी यायचंय. श्री गणेशजी 11 वाडा वर्सेस श्री बालाजी चॅम्पियन. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर 6 बाद 38 धावा झाल्यात. 7 षटकांचा खेळ संपलेला. सारंग चॅम्पियन संघासाठी अंतिम षटकाचा खेळ आता बाकी राहतोय. तर अंतिम षटकासाठी पुन्हा एकदा विके यांचा मारा सुरू होणार. तर बघूया आता पुढच्या सामन्याची नाणेफेक तिकडे होतीये आणि या दरम्यान षटकाला सुद्धा सुरुवात. तर अंतिम षटकामधून पहिला चेंडू विकी काळे, राईट हँड और विकेट मारा, लेफ्ट हँड म्हणावं लागेल. मात्र चांगल्यापैकी यावेळीचा चेंडू फलंदाज आणि गोलंदाज यांना देखील चकमा देऊन निघतो मागे. या दरम्यान या 4 धावा आणि धावसंख्या त्या जाऊन पोहोचते ती फलकावर 42-42. 6 बाद 42 नक्कीच थोडीशी तितकीशी चांगली समाधान धावसंख्या म्हणतावी लागणार आहे, कारण आज आपण पाहिलं असेल काल सुद्धा पाहिलं 104 धावा केल्या. आज मात्र वाडा स्ट्रायकर संघाने जी जबरदस्त खेळ केली होती आणि 107 धावा या विक्रमी धावसंख्या उभी केली या स्पर्धेमधून, या लीग मधून. तर आजचा दिवस खऱ्या अर्थाने त्यांच्या नावावर गेलेला एक हाय स्कोर म्हणून. आणि षटकातला आता दुसरा चेंडू यावेळेस मात्र निखिल याच्या हातामध्ये झेल देऊन बसलेत आणि चांगलापैकी झेल टिपला गेलाय. तर सफलता मिळते विकी यांना आणि आणखी एक गडी बाद होतोय. संघाचा 7वा गडी बाद. And please welcome श्री गणेशजी 11 वाडा. श्री गणेशजी 11 वाडा संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये त्वरित हजर राहायचंय. आणि श्री बालाजी चॅम्पियन कॅप्टन आपण सुद्धा त्वरित हजर राहायचंय. श्री बालाजी चॅम्पियन. तर अशा प्रकारे इथे फलंदाज बाद झाला होता दुसऱ्या चेंडूवर आणि इथे मात्र येतात समीर. तर येतात बघूया समीर ठाकरे या संघाचे चांगले खेळाडू म्हटले जातात 80 गावचे आणि बघूया आता या संघासाठी कशा प्रकारे सुरुवात करतायत सामन्यामधून. कारण आता केवळ शेवटचे 4 चेंडू खेळ बाकी राहतोय तो अंतिम षटकामधून. आणि मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय विकी यांची. आणि टोले जगा हा फटका मारावा लागतो. नक्कीच हवाई फायर म्हणावं लागेल. एक अप्रतिम षटकार मारला गेलाय आणि विवो षटकाराचं रूपांतर झालेला पंच सांगतायत.
तर स्वप्नील बघा 8व्या क्रमांकावर आला हा फलंदाज. लगेचच त्याने पायात पडलेल्या चेंडूवर अगदी हल्ला केला गेला आणि काउंटर करताना मात्र बिग षटकार ठोकला गेला होता सामन्यामधून आणि धावसंख्या नेऊन ठेवली संघाची ती 48. तर अजूनही 3 चेंडू खेळ बाकी आहे. विकी काळे यांच्यावर मग ते प्रहार करतात का पुढच्या चेंडूला, कारण नुकताच एक षटकार ठोकला आहे आणि नक्कीच त्यांचे मनसुबे त्यांनी नक्कीच उधळून लावले गेलेत ते गोलंदाजांचे. तर पुढचा चेंडू यावेळी लगेच सतर्क झालेत आणि चेंडू हळूहळूपणे लोअर फुलटॉस टाकला आणि त्या दरम्यान मात्र फलंदाज चिक्या रूपाने दुसरी धाव देखील मिळतात आणि 2 धावा पाहून काढल्यात सुरेखरित्या. रनिंग द बिटवीन पाहण्याजोगा असं म्हणावं लागेल. तालमेल चांगला होता. पहिली धाव वेगाने घेतली आणि आखो हे खुशार हो गया और दुसरा रन भी चुरा ले लिया. अशा 2 धावा घेतल्या गेल्यात आणि संघासाठी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती बरोबर 50 धावा. अर्धशतक फलक लागलं संघाचं. सांघिक 50 धावा लागल्यात. त्या एकंदरीत गमावे लागले मात्र 7 गडी. 7 बाद 50 धावा. अजूनही 2 चेंडू देखील बाकी राहतोय या षटकामधून. विकी काळेंचा अंतिम षटकातले 2 चेंडू आणि याचा बॅकवर्ड अजून चेंडू त्यांना कट करायचा होता तो कव्हर क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू मिस करून गेलेत. आणि विकी एक अतिशय हुशार गोलंदाज म्हटले जातात. त्यांना खूप क्रिकेटचा अनुभव आहे. लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहत असाल, टेनिस विश्वमधल्या असू देत किंवा लेदर क्रिकेटच्या असू देत, सीझन क्रिकेटच्या, ते खेळण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे. तर षटकातला अंतिम चेंडू आहे या सामन्यातून बॅटिंग करण्यासाठीचा अंतिम चेंडू आणि पुन्हा एकदा पायात पडलेल्या चेंडूवर हल्ला केला तर हल्ला बॉल आणि काउंटर अटॅक. जबरदस्त षटकार, विवो षटकार आणि सामन्यातला मात्र अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला गेला आणि एकंदरीत 8 षटकं संपली गेली. फलकावर श्री बालाजी चॅम्पियन कॅप्टन. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या जाऊन पोहोचले 56 धावा 8 षटकामध्ये आणि डीजे मास्टर एक सूर मधुर संगीत ऐकू द्या. तुम्हाला पुन्हा एकदा संगीत ऐकवा. 56 धावा फलकावर लागल्यात. श्री बालाजी चॅम्पियन कॅप्टन फास्ट. तर सध्याची महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांचं हे सुमधुर संगीत आणि त्याला लगेचच मैदानात उतरायचं. अभिनव पॅन्थर संघ बॅट्समन लगेच पाहिले पाहिजेत मैदानात. 56 धावा फलक लागल्या गेल्या. 57 धावा गरजेत सामना जिंकण्यासाठी. चला घाई करायची लवकरात लवकर. सामना पटापट सुरू झाला पाहिजे. तिकडे फिल्डिंग लावली पाहिजे लगेचच. सारंग चॅम्पियन संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकंदरीत 8 षटकामध्ये आपण पाहिल्या 56 धावा ठोकल्या गेल्या आणि 7 गमावले संघातले खेळाडू बाद केले गेले. नक्कीच WPL 2017 आपण पाहताय तर फॅन्टम क्रिकेटचा महासंग्राम आणि आजचा 3रा दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवसातील अंतिम सामना. प्लीज वेलकम पराग, सिट डाऊन. नक्कीच मी दादा श्री गणेशजी 11 वाडा संघाचा कर्णधार पाहतायचा श्रीकांत. एक जबरदस्त आपण फॉर्म मध्ये आहात. आपली टीम फॉर्म मध्ये 2 मॅचेस 2 सामन्यावर विजय आपण पत्करलेला आहे आणि समोर आहे श्री बालाजी चॅम्पियन. एक रफ अँड टफ टीम. बॅट्समन फास्ट, नो वेस्ट टाइम फास्ट. अभिनव पॅन्थर फलंदाज. नक्कीच क्रिकेटचा महासंग्राम यापुढे सामना आपण पाहणार आहोत तो श्री बालाजी चॅम्पियन कर्णधार पराग माझ्यासोबत आहेत. त्याचबरोबर जोडलेले आहेत ते श्रीकांत श्री गणेशजी 11 वाडा या संघातील 2 फंगांमध्ये जो फाईट आपण पाहणार आहोत. रफ अँड टफ मॅच नक्कीच पाहणार आहोत. तर काय म्हणशील श्रीकांत, हे भव्य आयोजन, एक चांगल्या पद्धतीने नियोजन वाडा क्रिकेट असोसिएशनचं WPL कमिटीचं पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम मी सर्वांचं धन्यवाद करतो, कमिटी मेंबर्स सर्वांचं. एवढं सुंदर आयोजन कुठंच बघितलं नव्हतं आजपर्यंत आणि आजपर्यंत एवढं सुंदर माहोल पण कुठं बघितला नव्हता क्रिकेट खेळण्याचा. प्रेक्षकांचे पण सर्वांचे धन्यवाद, कारण की प्रेक्षक उन्हामध्ये आमच्यासाठी क्रिकेट बघण्यासाठी येतात. त्यांना सुंदर क्रिकेट बघायला भेटो हीच सर्वांसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. नक्कीच सर्व संघांसुद्धा शुभेच्छा देत आहेत. रफ अँड टफ मॅचेस मध्ये पराग, तुम्हाला सामना खूप जिंकणं गरजेचं राहील श्री बालाजी चॅम्पियनला, कारण नक्कीच आपण एक मॅच टाय झालेली आहे आणि एक मॅच पराभूत झालेला आहे. तर हा सामना खूप जिंकणं गरजेचं राहील. तर कशा पद्धतीने टार्गेट असेल, कशा पद्धतीने आव्हान नक्कीच या सामन्यामध्ये आपण ठेवाल. नक्कीच फाईट श्री गणेशजी
या टीम मध्ये एक रफ अँड टफ टीम आहे. नक्कीच रफ अँड टफ टीम आणली जाते तर कशा पद्धतीने आपल्याला आतापर्यंत हा सामना जिंकणं किती गरजेचं राहील? नाही, हा सामना जिंकणं तर आम्हाला खूप गरजेचं आहे कारण पॉईंट टेबलमध्ये पुढे जायचं असेल तर हा सामना जिंकून आम्ही म्हणजे आमचं पॉईंट टेबलमध्ये स्थान जरा निश्चित करू आम्ही. ओके, प्लीज वेलकम टॉस. हु इज द फर्स्ट? WPL हेड ना, WPL आणि WCL. Once again. And toss winner श्री बालाजी चॅम्पियन. आपण टॉस जिंकून काय घेतायत? क्षेत्ररक्षण. He is the first choice is a fielding. He is a श्री बालाजी चॅम्पियन कॅप्टन पराग. आपण सर्वप्रथम क्षेत्ररक्षण घेतायत तर कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न श्री गणेशजी 11 वाडा संघाला कराल? रोखण्याचा प्रयत्न तर 70-65 धावांपर्यंत असेल आमचा. मग आम्हाला चेसिंग करायला इझी होईल त्यांना एवढ्यावर रोखलं तर. ओके, बेस्ट ऑफ लक. यू विन द टॉस अँड द कॉइन. अँड प्लीज वेलकम श्री गणेशजी. आपण टॉस हारलेला आता, लेकिन ज्यामध्ये आपण पाहताय तर टॉस हारल्यानंतर आपण चॉईस पावलिंग बॉक्स घेऊ शकतात. तर लेफ्ट अँड राईट आपण कुठला पावलिंग बॉक्स घेऊ शकतायत क्रीजवर? लेफ्ट साईड इन दिस स्टेज. नक्कीच आपण घेतात तर टार्गेट आपण कुठपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न कराल? माझा टार्गेट जास्तीत जास्त 90+ असेल कारण की त्यांच्या संघात पण सर्वात चांगलं खेळणारे प्लेयर्स आहेत, त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा विचार आहे. खास करून असे कुठले फलंदाज तुझ्या संघामध्ये असतील की चांगली पार्टनरशिप करू शकतायत, असे पहिले 5 फलंदाज जे तुला विश्वास असेल? माझ्या विश्वासातला सर्वात मोठा प्लेयर म्हणजे दीपेश गोलप, त्याच्यावर सर्व जिम्मेदारी आहे. त्याच्यानंतर चिराग झाला आणि मी स्वतः. त्याच्यानंतर खेळणारा आमचा योगेश चौधरी, ज्यांना काका बोलतो ते. ओके, बेस्ट ऑफ लक लेजंड क्रिकेटर योगेश चौधरी आपल्या टीम मध्ये. बेस्ट ऑफ लक श्री गणेशजी वाडा. एक जबरदस्त सामना आपण पाहतो यापुढील WPL 2017चा तिसरा दिवस, अंतिम सामना आजच्या दिवसातील श्री गणेशजी 11 वाडा वर्सेस श्री बालाजी चॅम्पियन. टीट फॉर टॅट रफ अँड टफ क्रिकेट वाडा प्रीमियर लीग WPL. बेस्ट ऑफ लक. तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला गेला आणि फलकावर धावसंख्या 11 लागलेली. 2 जे मोठे पटके आपण पाहिले उमेश मोरे यांचे, एक चौकार मारला, एक षटकार ठोकला गेला आणि एक दणदणीत सुरुवात दिली ती अभिनव पॅन्थर संघाला. तर निखिल भोईर षटकामधून आता पुढचा चेंडू आपल्या हाताला जात आहे आणि या षटकातला चौथा चेंडू, 5 पडलेला चेंडू मात्र पुन्हा एकदा सर्कल भेदण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल. बघा, एका हातात झेल घेतला गेला आहे आणि खरोखरच कौतुक करायला लागेल ते या क्षेत्ररक्षकाचं. चला मीटिंग नको, लगेच सामन्यात पुढे सुरुवात झाली पाहिजे. हरीश दळवे यांनी तो प्रतिम झेल घेतला होता सामन्यातला आणि कॅच ऑफ द मॅच असं मी म्हणेन. थोडक्यात अप्रतिम झेल घेता एका हातामध्ये घेतला गेला आणि अशा प्रकारे एक चांगला फलंदाज बाद केला गेला. कारण एक झंझावात आपण पाहतो सामन्यामधला ते उमेश मोरे मात्र अगदी स्वस्त्यात बाद झाले. एक चौकार, एक षटकार ठोकून आपल्या संघासाठी एक कामगिरी करून गेले. मात्र केवळ 3 चेंडू खेळ आणि मात्र 2 मोठे फटके मारताना 10 धावा केल्या. मात्र 11 धावा फल संघासाठी आणि गडी बाद 11 धावा फलका लागल्यात त्या अभिनव पॅन्थर संघाच्या. त्यांना सामना जिंकणी करायच्या 57 टू विन. 57 धावांचे टार्गेट कशा प्रकारे चेस होतं हे आपल्याला पाहायचं. मात्र नवीन फलंदाज येत आहेत मैदानात विकीच्या साथीला, ते निलेश दापसे. तर ऑलराऊंडर खेळाडू आपण प्रत्येक संघाने निवडलेत. एक साधारणतः 4-5 खेळाडू असे पाळतोय प्रत्येक संघामध्ये की तेच चांगल्यापैकी फलंदाजी करतात, चांगली गोलंदाजी करतात. अशा प्रकारच्या अष्टपैलूंचं भरणं असलेले
सगळे समतोल संघ आहेत या लीग मधले. आणि पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू पुश केला किंवा दिशा भरली चेंडूला ती कव्हर क्षेत्रामध्ये आणि एक धाव घेतात. विकेंडचा हा गेम आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने मी म्हणेन की बरेच फलंदाज आपले टॅलेंटेड फलंदाज आहेत या लीगमध्ये, त्यांनी सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने खेळतात आपली जी खेळी उभी करतात मोठी खेळी ती अशा प्रकारे सुरुवात करताना आणि खरोखरच त्यांच्या अनेक खेळ आपण पाहिल्यात स्मरणात राहणाऱ्या खेळपट्ट्या या खेळ आपण पाहिल्या या लीगमधल्या ते या कारणाने. तर आता सुद्धा 57 धावांचं टार्गेट असताना अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केलेली. आणि आता निलेश दापसे असतील स्ट्राईकवर. षटकातला पुढचा चेंडू अगदी हळूहळूपणे बघितल्यानंतरच या बॅट आणली चेंडूवर किंवा पुश केला मानावं लागेल शॉट लेगच्या बाजूने आणि एक धाव घेत आहेत. अशा प्रकारे आपलं खातं त्यांनी उघडलेलं यावेळेस दोन्ही फलंदाजांनी आपापली खाती उघडलेत किंवा विकी जाऊन पोहोचलेत. मग अशी 2 वर आता संघाची धाव सगळ्या या एकेरी धावेने जाऊन पोहोचते ती मात्र 13 धावा. तर पहिलं षटक खर्ची झालं. तर ही आहे महाराष्ट्राची लोकधारा. आणि खरोखरच शाहीर साबळे की साबळे असू देत सर्वांसाठी हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. आणि या दरम्यान निखिलचं षटक संपलं होतं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मात्र कादिलेंकडून मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत हरेश दळवे की ज्या खेळाडूचं सुद्धा मी अनेक टुर्नामेंट्समध्ये नाव घेतो तालुक्यामधला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून. जसं महेश भोईर ज्यांचं नाव आदराने नेहमीच घेतलं तर एक तालुक्यातला नंबर 1चा अष्टपैलू त्यांच्याच धर्तीवर त्यांच्या पाठोपाठ मी म्हणेन की अशा प्रकारचं काम करणारा हरीश दळवी आहे कोलकडे संघाचा की जो सुद्धा चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आहे. चांगली फलंदाजी करणारा माहीर फलंदाज आहे. आणि अशा या नक्कीच खेळाडूचं आम्ही सुरुवातीलाच चांगलं कौतुक करतोय. तर सुरुवात कौतुक केल्यानंतर कशा प्रकारची कामगिरी होते बघायचं. तर सामना करणारे त्या षटकाला किंवा या षटकातील पहिल्या चेंडूला ते मात्र फलंदाज निलेश. तर कादुलेंकडून सुरुवात होते. या पॉवर प्ले मधलं दुसरं लगातारचं षटक आता टाकण्याला सुरुवात होते. कारण आपण पाहतोय 8 षटकामध्ये पहिली 2 षटकं कंपल्सरी पॉवर प्ले असेल. त्यात बंधन असतील क्षेत्ररक्षक 30 या षटकामध्ये जास्तीत जास्त ठेवण्याचे. आणि या षटकातला मात्र पहिला चेंडू. तर पहिला चेंडू थोडासा बाहेर पडत होता मात्र त्या दरम्यान वाईडचा इशारा आलेला आणि वाईडने सुरुवात झालेली मात्र 1 धाव +1 अशा 2 धावा संघ मानाव्या लागतील त्या संघासाठी जमा झालेल्या. त्या अभिनव टायगर संघासाठी अभिनव पॅन्थर संघासाठी धाव संघ जाऊन पोहोचले. त्या इथे फलकावर 15 धावा 11 धावांवर मात्र पहिला फलंदाज बाद झाला होता. आणि त्यानंतर इथे आले होते निलेश दापसे. तर आता सामन्याला सुरुवात करण्यासाठी सज्ज होत आहेत या स्ट्राईकवर ते हरीशाना तोंड प्रथमच या सामन्यामधून ते विकी काळे. तर पंच खेळाडू मोजतात कुठे कुठे क्षेत्ररक्षण लावलं गेलं आणि कशा प्रकारे लावलं गेलं ज्याचं पूर्ण लक्ष ते देत आहेत. आणि तो सुरुवात होते दुसऱ्या चेंडूला. तर षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपली चांगल्यापैकी इनिंग आपण पाहतोय. आणि हा चेंडू पुढचा चेंडू समीर यांनी चेंडू थांबवलाय परंतु तोपर्यंत फलंदाज 1 धाव घेऊन मोकळे झाले होते. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक करतायत तोपर्यंत 1 धाव. आणि याचं एकेरी धावेवरच धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरून 1 ने वाढताना 16 वर जाऊन पोहोचलेले. तर एक गडी सुद्धा बाद झालाय. उमेश मोरे बाद होताना संघासाठी त्यांनी 10 धावा करून गेले लवकर बाद झाले. परंतु सध्या कामगिरी आपण पाहतोय विकी काळे आणि दुसऱ्या बाजूला निलेश दापसे हे 2 फलंदाज. हरीश दळवी मात्र चांगला आपला मारा करतायत षटकांमधून. आणि पुढचा चेंडू झपकन निघून गेलाय. दापसे केवळ पात्र चेंडूकडे प्रतिम चेंडू संपतोय. आणि दीपक भोपी मात्र यष्टी पाठीमागून चांगली आपली कामगिरी यष्टीरक्षकाची जबाबदारी ओळखतायत चांगल्यापैकी आणि चांगलं कामगिरी त्यांची यष्टी पाठीमागची. तर यष्टीरक्षकाची भूमिका खूप मोठी आहे. आपण पाहतो प्रत्येक संघाकडे चांगले यष्टीरक्षक लाभलेत. मगाच्या सामन्यात आपण पाहिलं असेल आशिष शिंदे सुद्धा चांगली कामगिरी करत आहेत या लीग मधून. आणि हरेश यांचा पुढचा चेंडू. तर पुन्हा एकदा खडे खडे केवळ 5 रावले चेंडूकडे प्रतिम चेंडू संपतोय. तर व्हरायटी असलेला हा गोलंदाज आहे क्वालिटी गोलंदाज जो त्यांचा दर्जा आहे क्रिकेट मधला तो दर्जा दाखवतात या लीग मध्ये. तर खरोखरच आपल्या तालुक्यामध्ये असं टॅलेंटेड भरलेलं खूप क्रिकेट मोठं आहे. आणि विशेषतः त्यामुळे थोडं कधी कधी वाईट सुद्धा वाटतं की आपले इतके चांगले खेळाडू असताना एखादा खेळाडू रणजी ट्रॉफीपर्यंत का जाऊ शकला नाही. त्यावेळेस खरोखरच मनाला खूप दुःख होतं. आणि हा पुढचा चेंडू फटकावला गेला कारण त्या दरम्यान 1 धाव घेण्याचा प्रयत्न झाला.
कारण पालघर तालुक्याने खूप मोठे क्रिकेटपटू दिले, भिवंडी तालुक्यातून सुद्धा किंवा वसई तालुक्यातून सुद्धा क्रिकेटपटू पुढे जात आहेत. मग आपले खेळाडू का मागे, याचं दुःख नक्कीच सर्वांना होत असावं आणि मला तर नक्कीच होतं, कारण बरीच वर्ष मी आपला क्रिकेट अगदी जवळून पाहतो तालुक्याचं. तर अशा वेळेस ही नक्कीच न पटणारी गोष्ट आपल्याला मात्र स्वीकारावी लागते, कारण कुठेतरी नशीब, कुठेतरी आपले प्रयत्न, कुठेतरी आपल्याला पुढे नेणारा कोणी भेटला नाही किंवा कमी पडतायत, असं काही बऱ्याच गोष्टी घडतात. त्यामुळेच आपले खेळाडू थोडे मागे राहिले आहेत. तर या दरम्यान हरेश मात्र सुरेख मारा, आपण तिखट मारा पाहतो त्यांचा. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर लगातार सुरेख गोलंदाजी केलेली आणि षटकामधला आता 5वा चेंडू. तर विकी काळे मात्र यावेळेस बरसत आहेत आणि सुरेखरीती चेंडू उचलला गेला, अगदी उचल केली चेंडूची आणि सरळ फ्लिका फुल केला गेला, तो लांगले करून चेंडू सीमा रेषेवर षटकार. तर या दरम्यान 5व्या चेंडूवर षटकार ठोकला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली लगेच 23 वर 23. तर एकंदर 57 धावा गरजेचा सामना जिंकण्यासाठी त्या अभिनव पॅन्थर संघाला. आणि सुरुवात जी चांगल्यापैकी केली होती ती उमेश मोरे यांनी, त्यानंतर मात्र ते बाद झाले आणि आता सगळी सूत्र हाती घेतलेत निलेश दापशे आणि विकी काळे यांनी. तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपण पाहिली, मात्र पहिला मगाचा चेंडू पाहिला पूल केला, षटकार ठोकला आणि त्यानंतर आता षटकातला पुढचा चेंडू पुण्यात विकी मात्र त्याच पद्धतीने मारतात आणि यावेळी चेंडू स्वॅले करून चौकार मारलाय. तर ही मजबूत पक्ष आपण असं काही म्हटलं होतं सामन्यामधून की विकी काळे या क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी फटकेबाजी करतात, प्रत्येकाचं एक खेळाचं वैशिष्ट्य असतं. चला तिकडे बॉल पाठवा. तर याबरोबर पॉवर प्ले संपला, 2 षटकांचा पहिला पॉवर प्ले, कंपल्सरी पॉवर प्ले संपल्यानंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती मात्र होते ती 27-27. चला पटापट दुसरा चेंडू पाठवा लगेचच. तर 57 धावा करायच्यात, 27 धावा फलकावर लागल्या गेल्या. चला हॅलो, प्रेक्षक वर्गाला विनंती असेल त्यांनी कृपया जर मैदानातून बाहेर चेंडू आला की लगेच तो पाठवायचा आहे, आपलं सुद्धा सहकार्य असलं पाहिजे. तर प्रेक्षकांना देखील आपण पाहतोय रिअल अकॅडमीकडून खास पारितोषिक लावलं गेलंय. जे षटकार मारले जातात ते षटकार जर झेलात रूपांतर केलं प्रेक्षक वर्गाने तर त्यांना मात्र हे बक्षीस दिलं जातं. टी शर्ट, एक सुंदर टी शर्ट रिअल अकॅडमीकडून. तत्पूर्वी आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ संपला, फलकावर धावसंख्या 27 लागली आणि 1 गडी बाद. आता मात्र उर्वरित 36 चेंडू बाकी आहेत. या 36 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. आता चेंडू जास्त आहेत, धावा कमी करायच्या आहेत, ते इथे अभिनव पॅन्थर संघाला. तर यानंतर खऱ्या अर्थाने एका महत्वपूर्ण सामना असणार आहे पुढचा. एकमेकांसमोर उभे ठाकणारे संघ असतील श्री गणेशजी आणि श्री बालाजी चॅम्पियन. मात्र या दरम्यान हॅलो हॅलो तर जी सुरुवात झाली होती नुकतीच या षटकामधून निखिल यांचा मारा सुरू झाला होता आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि संघाची धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचलेली ते 28-28. तर संध्याकाळचं सत्र सुरू झालं म्हणावं लागेल, कारण बरोबर संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि जरा घाई करायची आपल्याला. अजून एक सामना इथे खेळायचा आहे. तर एका सामन्यात फार वेळ जातो, एका इनिंग मध्ये 35 मिनिटं आपण म्हटली होती, पण 35 मिनिटाची कधी कधी 40-45 मिनिटं सुद्धा होतात. तर जरा घाई केली पाहिजे. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू पुश केला किंवा दिशा भरली चेंडूला कव्हर क्षेत्रामधून आणि 1 धाव घेतात विके. तर विकेची गेम आपण सुरुवातीला स्लोवर पाहतो, परंतु त्यानंतर जसं त्यांचा जम बसतो, नजर बसते, त्यावेळेस मात्र मोठे फटके खेळायला सुरुवात करतात आणि हे गेम चांगल्यापैकी सजवतात संघासाठी. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आता 29 वर 29. तर पुढचा चेंडू झपकन जातो एसटी पाठीमागे. निखिल मात्र अगदी सुरेख गोलंदाजी आपण पाहतो त्यांची. या षटकात चांगला मारा करतायत, अचूक टप्पा ठेवतात, दिशा वेगळी योग्य ठेवतायत आणि ही अचूकता त्यांची आपण अनेक वेळा पाहतोय. तर पहिल्या षटकाच्या तुलनेत खूपच सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. आणि षटकातला पुढचा चेंडू यावेळेस मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न दापसी यांचा आणि त्यावर 1 धाव जमा केली. अमित पष्टे चेंडू फील्ड करतात तोपर्यंत.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 वर 30 वर. तर 57 धावा करायचे म्हणजे अजूनही 27 धावा पाहिजेत सामन्यामध्ये. तर तिसरं षटक प्रगतीपथावर चाललेला आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले आणि षटकातला आता 5वा चेंडू डावखुरे फलंदाज विकी यांच्यासाठी. निखिल टू विकी. पुन्हा एकदा बघा विकी किती शांत खेळतायत, अगदी प्लेसमेंट जागा शोधतात, मोकळ्या जागा कुठे कुठे आहेत त्याचा ते फायदा घेतात आणि एक पॉझिटिव्ह सोच म्हणावं लागेल, एक सकारात्मक विचार म्हणावं लागेल. आणि मी तर म्हणेन की आपले जे युवा खेळाडू आहेत त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा की कशाप्रकारे आपल्याला आदर्श खेळाडू जर बनायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आपण. कारण आपण पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा असे मोठे जे खेळाडू झाले आहेत त्यांनी अशा प्रकारचं क्रिकेट खेळून पुढे गेले. आणि षटकातला पुढचा चेंडू बघितला, कुठला चेंडू चांगला आहे कुठला खराब आहे, कुठे आपण खेळलं पाहिजे, कसं खेळलं पाहिजे. आणि पंच वाईडचा यावेळेस इशारा देताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 वर 32. तर क्रिकेटमध्ये असू द्यात कुठल्याही आपल्या क्षेत्रामध्ये असू दे आपण शिकणं खूप महत्वाचं आहे. ज्या चुका झाल्या त्या सुधारल्या पाहिजेत आणि पुन्हा त्या चुका होणार याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तर षटकातला पुढचा चेंडू आणि हा फॉली चेंडू म्हणता येईल, थोडासा खोलवर टप्प्याचा म्हणता येईल असा प्रकार चेंडू टाकला गेला. तो ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर आणि धापसी मात्र चकल्यात त्यावर चेंडू खेळण्यामध्ये. अंदाज त्याचा चुकतोय कारण परीक्षण शक्ती निरीक्षण शक्ती खूप मोठी असते. जे लक्ष केंद्रित करावं लागतं गोलंदाजांचं चेंडू येतो त्याकडे ते फलंदाजी ही कामगिरी असते. मात्र तिथेच कमी पडलेत आणि त्यामुळे षटक संपलं. तर एकंदरीत 3 षटकाचा खेळ संपला आणि डीजे मास्टर सुमधुर संगीत ऐकवतात आपल्याला. तर स्कोर झाला होता त्या फलकावर मात्र त्या 32 धावा 32. एकंदरीत 57 धावा करायच्या आहेत म्हणजे अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. तर धन्यवाद डीजे. खरोखरच आपण आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची गीता ऐकवतायत आणि त्या दरम्यान तर नवीन षटकाला सुरुवात होती, आता चौथ्या षटकाला सुरुवात. एकंदरीत पहिली 3 षटकं संपली, फलकावर धावसंख्या लागली ती 32 धावा आणि गमावला होता 1 गडी. तर सध्या नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी येत आहेत समोरच्या बाजूने विवेक गांधरे संघाचे हे बाबू या नावाने ओळखला जाताना हा खेळाडू आहे. उंचपुरा यष्टी लाभलेले आणि एक लेफ्ट हँड मारा करणारे गोलंदाज. तर लेफ्ट हँड मारा आणि लेफ्ट हँड फलंदाजी ही आपण आता कॉम्बिनेशन पाहतोय सामन्यामधून. तर तिसऱ्या षटकाचा प्रारंभ आणि सुरुवात. समोरचा एंड मारा सुरू होतोय षटकामधून कादेलेंकडून. तर फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय सध्या त्यांच्या संघनायकांकडून किंवा स्वतः विकेट किपर जे यष्टीमध्ये मग येतात दीपक भोपी ते या क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेतात किंवा फिल्डिंग लावली जाते. थोडंसं खिसकवलं जातं क्षेत्ररक्षण, जे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अगदी सुरेख लावलेला आणि इथले आउटफील्ड अतिशय तेजन वेगवान आहे. सुंदर मैदान आपण तालुक्यामधलं पाहतोय. आणि पुढचा चेंडू थोडासा ऑफस्टंप पडत होता मात्र आणि नो बॉलचा आपण जो इशारा देत आहेत बघा. आपण पाहत असाल पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये काहीतरी अगदी तब्दिली झालेली आणि त्याचाच मला वाटतं नो बॉल असावा. तर फ्रीट लागू होते मात्र हे नक्कीच. बघा पंचांचं लक्ष मात्र खूपच जबरदस्त आहे. अगदी क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय पंचांची दर्जाची कामगिरी करतायत सध्या मुंबईचे हे राष्ट्रीय म्हणून आपण राष्ट्रीय पंच सध्या आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहेत आणि चांगली कामगिरी म्हणावी लागेल त्यांची. तर फ्रीट आता लागू होते. बघूया फ्रीटचा फायदा नो बॉल असल्या कारणाने. तर आता बघूया फ्रीटचा फायदा मिळतो का फलंदाजांना. आणि मात्र फ्रीट कंटिन्यू करताना वाईट चेंडू पडलाय आणि आणखी एक चेंडू वाढतोय. संघाची धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचते ती आता फलकावर 34 धावा 34. अगदी लो स्कोरिंग सामना पाहतो आपण. परंतु या सामन्यातली रंगत मात्र नक्कीच टिकून आहे कारण दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळतायत चांगल्यापैकी टफ प्रतिकार करतायत तो मात्र वाखाणण्याजोगा. आणि पुढचा चेंडू फटकावला तरी क्षेत्ररक्षक सतर्क झालेत. लगेच चेंडू आपल्याकडे येतो असं पाहून आणि त्यावर नक्कीच धाव घेतली गेली. तर अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आता 35 धावा 35. मला वाटतं तिकडे पंच येतात ते विशाला ठाकरे आमच्याच गावचा खेळाडू आहे. चांगल्यापैकी खेळी करणारा खेळाडू. आणि या दरम्यान पाहतोय एक चांगलीशी गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय. तर वेग षटकामधला पुढचा चेंडू
आणि या दरम्यान चेंडू मारला तर डीप कव्हर पॉइंटला तिकडे क्षेत्ररक्षक अमित पस्टी चेंडू फील्ड करतात आणि फेक करतायत. तोपर्यंत एक धाव आरामात घेतले दापसी यांनी आणि संघाला नेऊन ठेवतायत ते 36 या धावसंख्येवर. 57 धावांचं टार्गेट, अजून 21 धाव पाहिजे सामन्यामधून. तर आपले पाठीराखी मात्र अगदी शांतपणे पाहतायत आपले जे पाहुणे मान्यवर अगदी व्यासपीठावर VIP मंचावरून चांगले क्रिकेटचा आनंद घेतात. प्रेक्षक वर्ग मात्र विवोचे जे आपण 10 पाहतोय त्या तंबूमधून खेळी पाहतायत प्रत्येक सगळ्यातील खेळूंची. आणि हा पुढचा चेंडू मात्र फेक केली जाते. तोपर्यंत सहजतेने धावा घेतले गेले. तर अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावांनी वाढताना ती मात्र 38. तर 57 धावांचा हा पाठलाग होतोय मैदानातून. सध्या अभिनव पॅन्थर संघाकडून, ज्या पॅन्थर संघाने सकाळी एक चांगला सामना जिंकला होता आणि तोच पवित्र या सामन्यातून सुद्धा घेत आहेत. चांगल्यापैकी आगेकूच चालेल त्यांची या स्पर्धेतली. तर षटकात विवेकांचा पुढचा चेंडू आणि विकी काळे मात्र चांगला फटका होता. पुन्हा एकदा विशाल ठाकरेने चेंडू अडवलाय, फील्ड केला गेलाय आणि तोपर्यंत एक धाव. तर लगातार फिल्डिंग आपण पाहतोय, चांगल्यापैकी फिल्डिंग करतायत तिथे सारंग चॅम्पियन संघाचे खेळाडू. त्यांना मात्र आज थोडीशी धावा कमी केल्या त्यांनी फलकावर आणि त्यामुळे या छोट्याशा धावसंख्येचं रक्षण करणं थोडंसं कठीण जात आहे. तरी सुद्धा त्यांचे प्रयत्न पुरे ठरत आहेत. चांगल्यापैकी चांगला प्रतिकार करतायत सामन्यामधून या धावेचं रक्षण करण्यासाठी 56 धावांचं. आणि फलकावर धावसंख्या आता लागली गेली ती मात्र 39. 1/39 विवेक पुढचा चेंडू आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. लगेच चेंडू मिस करून गेलेत षटकामधून. तर एकंदरीत षटकातले आतापर्यंत 5 चेंडू संपलेले आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. कारण आपण पाहिला एक चेंडू वाईट पडला, नो बॉल पडला आणि नंतर वाईट पडला म्हणजे षटक थोडंसं लांबला गेला ते या षटकाचं. त्यामुळे षटकामधला अंतिम चेंडू. तर पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. चेंडू बराचसा दिशाहीन जातो लेग स्टंपच्या बाहेर आणि फलंदाजांनी सुद्धा एक धाव घेतले. वाईट रूपाने 1 धाव +1 अशा 2 धावा जोडल्या गेल्या तर धावसंख्येमध्ये आणि त्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर 41. 1/41. एक मात्र फलंदाज उमेश मोरे सुरुवातीला बाद झाले आहे. त्यानंतर आपण बघतो विकी काळे आणि निलेश धापसे की ज्या खेळाडूला आज पसंती दिली 1 डाऊन फलंदाज म्हणून आणि खरोखरच त्याला पात्र ठरले, जागे झाल्यात की एक शानदार इनिंग खेळतात आपल्या या सहकारी सोबत. आणि त्यानंतर पद्धत थांबवली त्यांनी. तर पुढचा चेंडू अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने आपल्या शैलीमधला आणखी एक चांगला फटका मारताना चेंडू मात्र थांबवत आहेत हरेश आणि तोपर्यंत 1 धाव घेतली. नुकतंच ते षटक संपला गेला. 4 षटकांचा खेळ संपला गेला. ड्रिंक्सची वेळ आहे परंतु तर ड्रिंक्स होणार नाही कारण आपल्याला अजून एक सामना खेळायचा, घाई करायची आणि ड्रिंक्स जर पाहिजे तर लवकरात लवकर आवरलं पाहिजे. जास्त न वेळ घालवता लगेचच अगदी 2 मिनिटांमध्ये ड्रिंक्स संपवायचा आहे. तर ड्रिंक्सच्या कालावधीमध्ये आपण DJ मधून संगीत ऐकूया, एक सुमधुर संगीत. धन्यवाद DJ, धन्यवाद. तर बघा आपण मगाच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्याचा बाकी राहिला होता कारण ते खेळाडू सर्व मैदानातून बाहेर गेले होते आणि मगाचा आपण वाडा स्ट्रायकरचा जो खेळाडू पाहिला असेल पंकज पागधरे. हॅलो, खेळाडू मात्र मैदानात आलेला आणि त्या खेळाडूला आपण गौरव करण्यात येतो त्यांचा. हॅलो 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 हॅलो. तर त्या खेळाडूचा आपण गौरव करण्यासाठी त्यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी कृपया लगेच मैदानातून इथे यायचं आहे. स्कोर सध्या मात्र मैदानात जातोय तो 43 धावा. तर चला पंकज पागधरे आपण बक्षीस घेण्यासाठी आपण यायचं. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मगाच्या सामन्यातला वाडा स्ट्रायकर संघासाठी सुंदर आपण कामगिरी केली. 50 धावा ठोकल्या त्या 16 चेंडूमध्येच आणि या स्पर्धेतलं या लीगचं दुसरं अर्धशतक ठोकलं गेलं होतं. त्या खेळाडूचा गौरव करण्यात येतोय. वाडा स्ट्रायकर संघाचा हा खेळाडू, त्यांना सन्मानित केलं तर आपण पाहतोय राकेश पाटील यांच्याकडून गिफ्ट वॉच हॅम्पर, रिअल अकॅडमी कडून उत्कृष्ट ट्रॉफी आणि विवो कंपनीकडून गिफ्ट हॅम्पर अशी जी 3 बक्षीस ती या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या रूपाने मिळत आहेत. तर त्यांचा गौरव होत आहे.
तत्पूर्वी आपण पाहिलं असेल इथे की एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला गेला. तर 5व्या षटकाला सुरुवात होते. मात्र आतापर्यंत खेळपट्टीवर धावसंख्या झाल्या 43 धावा. आता उर्वरित अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि या 24 चेंडू मध्ये करायचे आता त्या केवळ 14 धावा. तर पहिला चेंडू राजेश सातवींची सुरुवात होताना आणि त्यावर एक धाव मात्र घेतली गेली पहिल्या चेंडूवर. ती विकी यांनी आणि संघाला नेता येतं ते फलकावर आता 44-44. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. चला पंकज, आपण बक्षीस घेण्यासाठी कृपया मंचावर यायचं आहे. तर षटकामधून आता पुढचा चेंडू राजेश सातवे टू निलेश धापसे आणि निलेश मात्र चांगला फटकावता तिकडे क्षेत्राच्या बघताय चेंडू आणि 2 क्षेत्राच्या मधून चेंडू मागे सीमा पार विवो चौकार. हॅलो And what a striker and what a lions in this match. Man of the match award goes to what a striker player in the 16 ball up to 50. Well done, boys. And please welcome man of the match award goes to Pankaj. What a striker. सन्माननीय वैभवजी ठाकरे यांच्या हस्ते मैदान व्यवस्था आणि टीम मनोरंजन वॉरियर वैभव ठाकरे यांच्या हस्ते विवो गिफ्ट हॅम्पर man of the match gift hamper and Real Academy brand partner in the WPL League and gift hamper Rakesh Patil. Man of the match award goes to Pankaj Pagdare. What a striker. Well done, boys. Best of luck. तर बघा अतिशय चांगल्यापैकी त्यांनी खेळ केला होता. मात्र जायबंदी झाली आहे. थोडंसं बॅट लागली त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आणि दुखापत हा खेळाडू मात्र नक्कीच जिद्दीने पुन्हा उभा राहिला आहे तो सामन्यामध्ये. तर ही जिद्द आपली असली पाहिजे खेळामध्ये, कारण खेळामध्ये अशा प्रकारचे प्रकार घडत असतात, दुखापती होत असतात. दुखापती थोड्याशा बाजूला ठेवाव्या लागतात, परंतु डोळ्याच्या जवळ जी दुखापत झाली थोडीशी नक्कीच थोडासा डोळा नक्कीच सावरला असं म्हणावं लागेल, कारण महत्त्वपूर्ण आपला हा शरीराचा भाग असतो. दरम्यान पुढचा चेंडू षटकामधून धावसंख्या 50 फलकावं लागली. अजूनही 7 धावा पाहिजेत आणि षटकामधला पुढचा चेंडू यावेळेस दापसे यांनी मात्र थोडासा पुल केला, परंतु थोडासा टॉपेज लागतोय आणि सरळ राजेश सातवी यांनी झेंडू सोडून दिला, हातातून झेल सुटला गेलाय आणि मात्र बाल बचावल्यात ते निलेश दापसे 2 धावा करताना. तर नशिबाची साथ लाभते या फलंदाजाला आणि त्यामुळे 2 धावा वाढताना धावून संख्या धावून पोहोचले 52-52. अजूनही इथे मात्र 5 धावांची आवश्यकता आहे सामन्यामधून. तर आपण सध्या पाहतोय प्रगतीपथावर चाललेले हे 5वं षटक आहे. या 5व्या षटकाचा समाप्ती झालेली, एकंदरीत 5 षटकं संपलेली, 30 चेंडू संपल्यात आणि आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी होतोय सामन्यामधला. त्या 18 चेंडूचा केवळ करायचे तर ते शेवटच्या 5 धावा. 18 चेंडू 5 धावा, लक्ष अगदी सोपं झालेलं. ते मात्र अभिनव पॅन्थर संघाला आणखी एक शानदार विजय मिळवण्याच्या दृष्टीने. तर शानदार विजय अशासाठी आम्ही म्हणतोय कारण अजून चेंडू खूप बाकी राहिलेत, 18 चेंडू आणि केवळ 5 धावा करणं हे तितकंसं कठीण काम नाहीये, परंतु हे कठीण वाटणारी गोष्ट जरी नसली तरी क्रिकेटमध्ये आपण काही घडू शकतं. पाहिलं असेल सकाळी जो सामना असं वाटत सुद्धा नव्हतं की टाय सुटेल, परंतु अगदी जी गोलंदाजी झाली होती आणि सामना टायमध्ये सुटला गेला शेवटी. तर असा प्रकार घडतो सामन्यामधून. क्रिकेटमध्ये अशी आश्चर्यजनक कामगिरी होऊ शकते आणि येतात लेग स्पिनर आले तर अमित पष्टीसारखा अगदी हुकमे एक्का गोलंदाज, तर तो नक्कीच चमत्कार करू शकतो सामन्यामधून. तर बघा त्यांची लेग स्पिन मारा आता कशा प्रकारे भरतोय सामन्यातला, कारण त्यांना संघाला तारून नाही झालं तर त्यांची गोलंदाजी चालली पाहिजे षटकामध्ये. आणि हलकेसे 10 पंचांकडे मागितले, निश्चित चेंडू थोडासा बाहेर पडत होता आणि त्यावर एक धाव घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचले 53-53. अजूनही लेग बाय रूपाने धाव घेतली गेली. तर अशा प्रकारे मात्र अभांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 53. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे सामन्यामध्ये, 1 चौकाराची आवश्यकता विजयाच्या दृष्टीने. तर बघूया एक अभिनव पॅन्थर संघाचे सर्व खेळाडू या 2 खेळाडूकडे पाहत असतील की आपल्याला एक शानदार विजय मिळावा सामन्यातला, त्या दृष्टीने असुसले असतील, त्यांची प्रतीक्षा लागली असेल
की या चौकार मारला जावा आणि सामना जिंकला जावा, परंतु आपण प्रेक्षक वर्ग मात्र या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आणि पुढचा चेंडू मात्र गॅप केला जाताना चेंडू सर सीमा पार केला गेला का आणि चौकार निघतोय आणि लगेच एक चांगला चौकार ठोकला विवो चौकार आणि सामना जिंकला गेला. तो इथे मात्र अभिनव पॅन्थर संघाचे मनपूर्वक त्यांचं नक्कीच आम्ही अभिनंदन करू इच्छितो आणि कौतुक सुद्धा करू इच्छितो. तो या संघाचं की चांगला सारंग चॅम्पियन संघाने सुद्धा चांगल्यापैकी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र साथ थोडीशी कमी पडली त्यांची आणि एक शानदार विजय संपल्यानंतर आता सामना पुढचा सुरू होतोय. तर आता पुढचं करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सूरज पाटील यांना माईक सुपूर्द करतो आणि आमची वेळ थोडीशी थांबवतोय.